कोणालाच माहिती नव्हतं। वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांच्या गावामध्ये एक फकीर या ठिकाणी यायचा। तो फकीर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने भजन गायचा, त्या काळामध्ये पंजाबीचे लोकगीतं, पंजाबी सुफी, त्यामध्ये तो कलाम सादर करायचा। त्या फकीराची आवाज या बालकाला एवढी आवडायची की ते मिलोमिल त्या 1.5 ते 2 किलोमीटर हा छोटा बालक त्यांच्या मागे जात होता। आणि या छोट्या बालकाचं नाव आईवडिलांनी ठेवलं इलियास। त्यांनी हज केला, हजला जाऊन आले म्हणून त्यांचं नाव झालं हाजी। आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं अली, तर त्यांचं मूळ नाव हाजी अली इलियास। पण त्यांचं मूळ नाव हे जरी असलं तरी ते मोहम्मद रफी या नावाने लोकप्रिय झालं। त्यामुळे एका छोट्या बालकाचा मोहम्मद रफी पर्यंत प्रवास कसा आहे याची मी तुम्हाला प्रचिती सांगतो। रफी साहेबांच्या नावावर आजही 3 रेकॉर्ड आहेत। एका दिवसाला त्या काळामध्ये कुठलीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध नसताना 11 गाणी त्यांनी रेकॉर्ड केली होती। त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो एक पिक्चरचं नाव धर्मेंद्रचा आणि आशा पारेखचा चित्रपट आहे, कुछ कहता है ये सावन, हे जे गाणं ज्या चित्रपटात आहे। त्याच्यानंतर शहर में चर्चा है आसपास पिक्चरमधलं एक गाणं। अशा एका दिवसामध्ये त्या काळामध्ये गाणं झालं। पण आसपासचं जे गाणं त्या टायमाला रेकॉर्ड झालं ते खूप वर्षांनंतर त्या चित्रपटामध्ये घेण्यात आले। हे गाणं खूप अगोदर रेकॉर्ड झालेलं होतं। आणि रफी साहेबांबद्दल एक गोष्ट अशी म्हटली जाते की त्यांनी 14 भाषेमध्ये गीत गायली। आणि 14 भाषेमध्ये गायल्यानंतर आपल्याला काही मराठी गाणी त्यांची 11 ऐकायला मिळतात, उर्दूमध्ये काही गाणी आहेत, म्हणजे अरेबियन भाषेमध्ये, हिब्रू भाषेमध्ये गाणी आहेत, इंग्लिशमध्ये काही गाणी आहेत। आता तुम्ही पाहिलं बहारा खोल बरसाओ, दिल दे के देखो, तुम्ही आता यूट्यूबला सर्च करा, ही सगळी गाणी तुम्हाला तेलुगू भाषेत ऐकायला मिळतील, तुम्हाला हिब्रू भाषेत ऐकायला मिळतील, तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील ऐकायला मिळतील। म्हणजे रफी साहेबांच्या किती त्यांनी गाणी गायली याचा आजही वाद चालू आहे। काही पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 26,000पेक्षा जास्त गाणी गायली। पण त्यांच्या जावयाने माझ्याकडे एक पुस्तक दिले, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 42,643 गाणी रफी साहेबांनी गायलेली आहे त्या काळामधला। आज रफी साहेबांना आपल्यातून जाऊन 44 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे। तेव्हा गायलेला तो रेकॉर्ड आजही अखंडितपणे कायम आहे, म्हणून त्यांना सलाम करावा असं वाटतो। इसलिए कहते हैं कि कांच के टुकड़े कभी हीरे नहीं बन सकते और हाँ कुछ भी बन जाए रफी साहब नहीं बन सकते। मगर मैं आपको तकलीफ ये इसलिए देना चाहता हूँ, आपको बुलाने के पीछे रीज़न ये, मैंने थोड़ा ज़्यादा बोला, रफ़ी साहब का विषय था इसके लिए। आप रफ़ी साहब के बड़े फ़ैन हो, तो मुझे ऐसा लगता है कि जो गीत आपको बड़ा पसंद है और हमारी भाभी जी यहाँ पर हैं, आप उनके तरफ देख कर ये गीत अगर गाए तो दिल को बड़ा अच्छा लगेगा। वही नहीं कुठे जरा हाथ वर कराल का प्लीज? एकच हात वर, मला वाटलं एकच आहे म्हणजे कबूतर जा जा जा, पहले प्यार की दूसरी चिट्ठी तीसरी को दिया। मुझे ऐसे जज्बात फील हुए थे। ये मेरे भाई है, वो हमारी बहन है, और हमारी बहन के लिए मेरे साथी ये गीत यहाँ पर पेश कर रहे। सुनील दादा, रफी साहेबांचं सुंदरसं गाणं खास करून तुमच्यासाठी, आमच्या ऑडियन्ससाठी या ठिकाणी सादर होईल। आता या गीतानंतर जे फरमाईश आली आहे आपण ती लिस्ट